समिती सदस्यांनी काही सूचना केल्या आणि मग आता ॲडव्होकेट जनरलची बैठक झाली. असं एकत्रित मला वाटतं झालेल्या चर्चाचा जो काही चर्चेत समोर आलेले मुद्दे आहेत ते पुन्हा एकदा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्यासाठी अवगत करणार आहे. 2 केसेस आहेत ज्यामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या की ज्यामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की कुणबी आणि मराठा हे दोन्ही एकत्र होऊ शकत नाही किंवा सरसकट कुणबी हे मराठा यांना आपण संबोधू शकत नाही. यामध्ये काय कायदेशीर अडचणी आहेत आणि त्या संदर्भात काही मार्ग हा काढला जाणार आहे? नाही, माझा म्हणजे मुद्दा सांगत होतो तोच जो होता की याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे जे ऑब्झर्वेशन आहे एका संभाजीनगरच्याच केसमध्ये त्यांनी काही ऑब्झर्वेशन दिलेलं आहे. त्यामध्ये आता त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पलीकडे तुम्हाला जाता येत नाही. शेवटी तो सेट लॉ आहे. पण मग त्याच्यात अधीन राहून आपल्याला ही जी काही हैदराबाद गॅझेटर संबंधामध्ये ती लागू करण्याची जी मागणी आहे ती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला ओव्हरराईड नाही करता येणार. त्यामध्ये मग कायद्याच्या त्रुटीमध्ये कायद्याच्या चौकटीत बसूनच ते करावं लागेल. आम्ही अतिशय पॉझिटिव्ह विचार करतो आहे की ही करण्याची आवश्यकता आहे. परंतु आता हे दोन्ही माजी न्यायमूर्ती शिंदेसाहेब असतील किंवा ॲडव्होकेट जनरल आहेत आपल्या राज्याचे, त्या दोघांनाही आता हे सगळं अवगत केलेलं आहे. पण त्यासाठी ते आता मार्ग काढत आहेत. पण प्रश्न असा आहे सर की त्यांना ते म्हणत आहेत की आम्हाला अभ्यास करायला वेळ पाहिजे आणि जरांगे म्हणत आहेत की आम्ही वेळच देणार नाही. मार्ग कसा निघणार? असं जरांगे पाटलांना माझीच विनंती आहे की शेवटी कायदा आपण करत नाही आणि कायद्याच्या चौकटीत राहून जर करत असेल तर त्या जे विधितज्ञ आहेत, आता मी त्यांचा आपण सल्ला घेतो. त्यांच्याकडे काही अशी मंडळी असतील की विधितज्ञ असतील की ते आमच्याशी चर्चा करायला तयार असतील तर आम्ही ॲडव्होकेट जनरल त्यांची बैठक घालून द्यायला मी तयार आहे. आणि जर ते त्यांच्याकडे मार्ग असेल तर तो आम्ही तपासून बघू. शेवटी आम्ही ओपन आहोत. असं काही मी काल म्हटलं की आम्ही कुठला प्रतिष्ठेचा प्रश्न केलेला नाही आहे. मार्ग निघाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. एका बाजूला जरांगेंच्या मागण्या, दुसऱ्या बाजूला सरकार प्रयत्न करत आहे आणि आता उद्यापासनं ओबीसींच्या संदर्भामध्ये महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये पार पडते. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे. राज्याचे सर्व ओबीसी नेते त्याला उपस्थित असणार आहे. एकूणच ही जी काही सध्याच्या घडीला नव्यानं आलेली मागणी त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ते देखील आता या सगळ्या दरम्यान विरोध करू पाहत आहेत. असं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हीच भूमिका सरकारची पहिल्यापासून आहे. आता ही जी मागणी माननीय जरांगे पाटील करतायत की हैदराबाद गॅझेटर लागू करण्याचा किंवा सातारा गॅझेटर लागू करण्याचा, हा काही त्याच्यातून ओबीसीच्या आरक्षणावर काही अतिक्रमण होत नाही. परंतु जे काही त्या मला वाटतं 1931चं जे गॅझेट आहे त्याचा विचार आपण जे करतो हैदराबाद गॅझेटरचं इम्प्लिमेंट करताना, त्याच्यावरच आता हे जे ऑब्झर्वेशन्स किंवा मान्य सर्वोच्च निकालपत्रात त्याच्याबद्दल काही निर्देश दिलेले आहेत ते आपण तपासतो आपण आणि मध्ये काही मार्ग निघू शकतो का. आपण काही म्हणजे माझं अन्य समाजाच्याही लोकांनाहीच विनंती राहणार आहे की तुमचं आरक्षण कोणी हिरावून घेत नाही. त्यामुळं आता हे या जरांगे पाटलांचा जो मुद्दा आहे त्याच्यावर फक्त आम्ही सध्या विचार करतो. धन्यवाद. थँक्यू.